तू दक्षिणा देऊ नकोस, तू काही करू नकोस, फक्त एकदा दर्शनाला चल. दर्शनाला गेल्यानंतर पुन्हा फारच आदर करू लागले म्हणून दर्शनाला गेला. महात्म्याच्या चरणाजवळ बसल्यानंतर त्या महात्म्याने सांगितले, बा तू काही करू नको, फक्त एक वेळ माझ्या नामाचं नाम घे, फक्त एक वेळ. तेव्हा महाराज तुम्ही असं पहिल्यांदा असं एक वेळ म्हणतात आणि पुन्हा म्हणतात एकच माळ जप कर, पुन्हा म्हणतात 11 माळा कर, पुन्हा म्हणतात दिवसभर जप कर. आपल्याकडे म्हणा नाही, करूच नको, तू फक्त एक वेळ म्हण. काय म्हणू? म्हण श्रीराम जय राम जय जय राम. त्याने विचारलं श्रीराम जय राम जय जय राम. त्या महात्म्याने नाही तेव्हा आता तर नाही विचारलं तरी चालेल, फक्त एक करायचं, या नामाची किंमत कधी करायची नाही, नामाचा विक्रय कधी करायचा नाही, नाम विकायचं नाही, याची किंमत करायची. होता होता काही काळ लोटला आणि मरणोत्तर यमदूताने जेव्हा यमलोकाला नेलं, यमराजाने चित्रगुप्ताला खातं उघडून पाहायला सांगितलं. तेव्हा चित्रगुप्त म्हणाले की आयुष्यभर यानं पापच केले, फक्त एक पुण्य आहे, एका साधूच्या संगतीत आल्यानंतर एकदा नाम घेतले देवाचं, एवढंच पुण्य आहे. बरं, यमराजाने विचारलं, का रे बा तुझं असं असं पुण्य आहे ना, एवढं पाप आहे, सगळं पापच आहे, सगळं पापमय जीवन तुझं, पण एक वेळ तू नाम घेतलेलं पुण्य आहे, मग तुला अगोदर नामाचं पुण्य भोगायचं का पापाचं फळ भोगायचं? पाप तर किती जन्म भोगावा लागतंय, आपण आधी नामाचं बोलू, मला नामाचं पुण्य द्या, त्याचं फळ द्या. आता काय द्यायचं? यमराजाला प्रश्न पडला, एक वेळ जर नाम उच्चारलं तर किती पुण्य आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. ज्ञानराज माऊली सारखा महात्मा सांगतोय की पुण्याची गणना जगात कोणीच करू शकत नाही, एक वेळ जर म्हटलं तर. यमराजाला प्रश्न पडला, यमराजाने युक्ती केली, म्हणे बा तुला काय फळ पाहिजे मागून घे, तुला जी इच्छा असेल ते मागून घे. त्याला त्या संतांचं वचन आठवलं की त्या महात्म्याने सांगितलं होतं की किंमत करू नकोस, नाम विकायचं नाही, किंमत करायची नाही. म्हणे काय द्यायचे ते तुम्हीच द्या,